धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातील भोगजी गावात गोगलगायीने शेतकऱ्याच्या पिकावर मोठा हल्ला केलाय आणि आता शेतकरी रात्रीच्या वेळी त्यांना एक नवीन काम लागलंय ते गोगलगायी वेचण्याचं. तुम्ही पाहू शकता की ते महिला असतील, मुलं असतील, आता संध्याकाळच्या बॅटरीच्या उजेडात ह्या गोगलगायींना वेचून शेताच्या बाहेर काढत आहेत. मावशी, काय सांगाल, आता किती दिवस झाले त्रास चालू आहे? 3 आठवडे झाले चालू आहे त्याला. हे रोज एका इडून लेकरांनी निर्बळ शाळा करायची, घरी यायचं आणि हे गोळा करायचं असलं. ह्या गागल गोव्यानं आमचं काय सुद्धा राखलं नाही कुठं. 3 आठवडे झाला मी इच्छितो दिवसभर काम करायची, जनावर डोरं बघायची, काम बघायचं आणि हे असलं गोळा करायची. हो, आता हे काय करायचं आम्ही तरी? आता ह्याला बरपाया नाही, ह्याचं काहीच कुठलं नाही. कुठं सोयाबीनचा मोड राखविना ते निम्याच्या पुढे खाल्लंय, आधीच पाऊस पडा नाही. काय करायचं मग आता ह्याला आम्ही? किती नुकसान झालंय तुमचं? नुकसान आता 3 एकरचं सोयाबीन आहे. आता त्यातलं बटाईच्या पुढे नुकसान झाली. काय राहिली एखादा एकर मोड गोळा करायला, ते बी शेवटपासून आणि राहतोय का सगळा जातोय काय माहिती आता ती. हो, किती वाजता बाहेर निघतात गोगलगायी? हे 7 वाजल्यापासून बाहेर निघते त्या दिवस झाकड पाडल्यापासून पुढं. सकाळ वास नाही जर बघितलं, बॅटरी नाही लागलं तर खाली कडा लाकडा वाजवून पायाखाली वाजते त्या. हो, आता मुलं पण आहेत तुमच्यासोबत? हे कोणी नातरुंड आहे आमची. हो, ते बी गोळा. मग आता काय इलाज नाही ना काही गोळा केल्याशिवाय. काय राहिलं तर राहिलं, उरीतली ते खाली हाकतात, रात्रभर दिवसभर झोपतात कुठं मातीमध्ये, रास्तारी फिरत्यात चरायला. हो, इथे काही शाळकरी मुलं पण आहेत, दिवसभर शाळा करायची आणि रात्री गोगलगायी वेचायच्या. काय सांगशील, कितवीला आहेस तू? 6वी. आता काय करायलीस तू? गोगलगाय चालली. काय झालं नेमकं? बोल. शेतकऱ्याच्या पिकाचं सर्व नुकसान केले त्या गोगलगायांनी. आता रात्री ते बाहेर निघतात, आम्हाला पुन्हा हेच काम असते दररोज. किती तास करतो संध्याकाळी हे काम? हे काम 2-3 तास. फक्त गोगलगायी वेचायच्या? आणि काय करायचं विचून? इथून एका ठिकाणी भरायच्या. तू पण गोगलगायी वेचायलास? हो. किती वेळ चालतंय काम संध्याकाळी? संध्याकाळी 3 तास. काय करायचं? गोगलगाय येतायचं. काय नुकसान केलं गोगलगायीने तुमचं आता? सोयाबीन ते खाल्लं. सोयाबीन ते खाऊन उंचाला शेतकऱ्यांचं नुकसान केलं. तर इथं लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील किंवा पुरुष असतील, घरातली स्त्रिया असतील, आता यांना एकच काम लागलंय. आपण काय परिस्थिती आहे नेमकी? परिस्थिती अशी ती सांगासारखी नाही गोगलगायमुळं. ते आमचं म्हणजे सगळं संसार व्हायची पाळी आली. माझं स्वतः सोयाबीन 9 एकर आहे ते गावाचं. तर आता अशी भीती वाटली की 4चा आणि 2चा उतार पडतो का नाही, त्यामुळे असं या गोगलगायीने आमचं अवघड करून टाकलं. किती दिवस झाले तुम्हाला काम? 15 दिवस झाला आम्ही रोज गोगलगाय विसतोय. कसा असतो दिनक्रम तुमचा? काय करतो? दिवसभर जनावर सांभाळायची आणि संध्याकाळी गोगलगाय वेचायच्या. सगळे फॅमिली, मुलं बाळक जे हाती पडेल ते, चला बाबा पाय पडतो चला, माग काय ठेवायच्या नाहीत म्हणून आम्ही त्याला घेऊन येतो सगळ्याला घरच्याला, आणि रोज येतो, एक दिवस खडा नाही. तर यात आम्ही जगायचं कसं? त्या सरकारनं आमचे थोडं मध्येच हात द्यावा. गोगलगायींचं खाल्लं तर काहीतरी नैसर्गिक आपत्तीमध्ये हे करून त्याच्यात एक 10-5 रुपये आम्हाला देण्याची आशा आहे. किती मोठे आहे ते गोगलगायी? या गोगलगाय 300 ग्रॅम, 250 ग्रॅम, 500 ग्रॅम जी एक शंकी गोगलगाय आहे. काय त्रास देते तुम्हाला? ते फक्त सोयाबीनचं शेंड खाऊन टाकतात. शेंड खाला की ते परत फुटत नाही. त्यामुळे आज आम्ही डबल तुट लावले त्या ठिकाणी, उगवते आणि उगवतात परत खाल्लं त्यांनी. 3दा आम्ही जिथं खाल्लं तिथं बी टाकलंय, ते उगवायला परत त्यांच्यावर हल्ला त्यांचा चालूच आहे. मामा, तुमचं किती शेत आहे आणि काय परिस्थिती आहे? माझं 3 एकर आहे शेत. काही ठेवीत नाही, सोयाबीन सगळं खाऊन टाकायला लागली गोगलगाय. आणि रोज संध्याकाळी येत होत. दिवसभर काम करायचे, जनावर डोरं बघायचे, संध्याकाळी यायच्या आणि काहीच ठेवीत नाहीत त्या. कंटाळा येत नाही का वेचायचं? काय आता ती खायला लागल्यावर काय करायचं? आता येचून तर काढावं लागते ना बाहेर वावराच्या. सगळं खाल्ल्यावर पुन्हा अजून डबल पेरलंय, तरी बी खायला लागले ते डबल पेरून बी. किती खर्च आला पेरणीला? पेरणीला आला की 22,000 रुपये. हो, 22,000 खर्च आला, खत बी. तर रात्रीच्या वेळी हे शेतकरी काम करत असताना कृषी अधिकारी असतील किंवा कृषी विभागाचे अधिकारी सुद्धा त्यांना आता मार्गदर्शन करण्यासाठी संध्याकाळी शेतावर आहेत. काय परिस्थिती? आता तुम्ही इतक्या दिवस हे काम बघताय, कसं आहे आता गोगलगायींचा नेमका कसा हल्ला आहे? याच्यामध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी दिसून येतोय. जसं की गोगलगाय आपण आम्ही शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे की गोगलगाय दिसतात सकाळी आणि संध्याकाळी जेवढ्या गोळा करता येईल तेवढ्या शक्य आहेत तेवढ्या गोळा करणे
आणि याच्यामध्ये रासायनिक एक उपाययोजना आहे. याच्यामध्ये आपल्याला स्नेल किल म्हणून एक कंपनी मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये मेटाल्डिहाइड नावाचं प्लेट फॉर्म्युलेशन मधलं एक औषध आहे. त्याच्यामध्ये शेतामध्ये त्या तुकडे जर आपले 5-10 मीटर अंतरावर टाकून दिले तर आपण त्या स्नेल किल आपला गोगलगाय त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊन त्या गोगलगाय पोटामध्ये विष तयार होऊन त्या गोगलगाय मरण पावले की पावतात. कसा बंदोबस्त करायचा आता ह्या शेतकऱ्यांना, कसा आधार देतात तुम्ही आता? काय नेमकं करता? साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे 2-4 दिवसाखाली आपली विद्यापीठाची टीम पण आली होती. शास्त्रज्ञ आले, गुट्टे साहेब आले, आमचे वरिष्ठ अधिकारी आले. गुट्टे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, सरनं सांगितल्याप्रमाणे एक आपलं सुतळीचं पोतं घ्यायचं, 2 पाट घ्यायचा आणि आपलं गुळाचं पाणी करायचं. गुळाच्या पाण्यानंतर केल्यानंतर त्याच्यात भिजवून ते शेतातल्या 2-4 ठिकाणी टाकायचं. ते काय होतं, त्या गुळाच्या वासानं गोगलगाय त्याच्याकडे आकर्षित होत जातात आणि संध्याकाळी जर तुम्ही टाकलं तर सकाळपर्यंत त्या गोगलगाय आकर्षित होऊन एका ठिकाणी येतात आणि सकाळी आपलं उचलून तुम्ही हे करू शकता, म्हणजे एक ठिकाणामध्ये टाकून त्याच्यावर मीठ वगैरे टाकून त्याचं नियंत्रण करू शकता. म्हणजे आणि नंतर दुसरा काही ठिकाणी समजा तसं नाही उपलब्ध झालं तर कुठं गोगलगायला आडोसा लागतो, म्हणजे त्या आडोशाला प्रिय करतात. तर गवताचा बहार असेल किंवा थोडा काडी कचरा असेल अशा ठिकाणी केले तर असं ते येतात त्या ठिकाणी थांबण्यासाठी. तर त्या ठिकाणी आले की सकाळी गोळा करून ते करणे आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मेटाल्डिहाइड आपलं फॉर्म्युलेशन मध्ये एकरी 2 किलो प्रमाणे थोडं हातामध्ये ग्लोव्ज वगैरे घालून मास्क वगैरे लावून, कारण त्याचा वास येतो, ते जिथं जिथं प्रादुर्भाव आहे त्याच्या आसपास वगैरे टाकणे, म्हणजे जेणेकरून काय होतं की त्या वासाकडे त्या गोगलगाय आकर्षित होतात. वासानंतर आकर्षित झाल्यानंतर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या वासमध्ये गेल्यानंतर ते पॉइझन तयार होऊन ते तिथं मरतात. किती क्षेत्रावर या गोगलगायने हल्ला केला आणि ते शेतकरी किती बाधित झाले त्यामुळे? क्षेत्राचा आतून चालूच आहे आता त्यांचा, म्हणजे त्या दिवशी टीम आलती, जसं जसं अहवाल येईल सर्वे चालूच आहे त्याचा. तरी तुम्ही 50 एकर किंवा आता सध्या इथं भोगजी परिसरात किती शेतकऱ्याच्या सोयाबीनवर हल्ला झाला? 30-40 हेक्टरचा आहे अंदाज. 30-40 हेक्टरचा. तर या शंकी गोगलगायीच्या हल्ल्यामुळं शेतकऱ्याचं सोयाबीन आता जागीच उद्ध्वस्त झालंय आणि आता या शेतकऱ्याला अपेक्षा आहे की सरकारकडून मोठी मदत होऊन या गोगलगायीचा कायमचा बंदोबस्त व्हावा. कॅमेरामन अविनाश सह मी काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, भोगजी, कळंब. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.